नमो देवै महादेवै शिवायै सततं नमः। नमः प्रकृते भद्रायै नियतः प्रणतस्मतां। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। तर ऐका तुम्ही, आपल्या घरी आपल्या घराण्याच्या परंपरेनुसार आपण नवरात्राची साधना करीत असतो, म्हणजेच नवरात्र बसवतो असं म्हणतो आपण। घटस्थापना आपल्याकडे आपण करतो आहे आणि पारंपरिक घटस्थापना ही आज होत आहे। आज आहे दिनांक 3 ऑक्टोबर 2024। हे नवरात्राची आज सुरुवात होत आहे आणि त्या नवरात्राच्या सुरुवातीमध्ये आपण सगळी बहुतेक ही तयारी आज आपण पूर्ण केलेली आहे। मुख्य तयारीमध्ये काय असते की अखंड दीप या ठिकाणी आपल्याला प्रज्वलित करून ठेवायचा असतो 9 दिवस। त्याच्यानंतर माती जी असते याला वेदी म्हणायचं असते आणि या वेदीवरती आपला हा जो घट आहे हा आपल्याला प्रस्थापित करायचा असतो आणि या घटावरते मग अशा प्रकारची ही परडी असते आणि या परडीमध्ये मग आपण आपल्या रेणुका मातेला म्हणजे कुलदेवतेला या ठिकाणी येऊन आपण स्थापित करतो। अशा प्रकारे आपण म्हणतो देवीचं नवरात्र। आपल्या घरी आपल्या कुळाची देवी कोणती आहे? आपल्या कुळाची देवता आहे माहूरगडवासिनी रेणुका माता। तर माहूरगडवासिनी रेणुका माता हिची आपण सदैव भक्ती करत असतो आणि तिच्या कृपेचा आशीर्वाद आपण मागत असतो। लक्षात ठेवा, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहे त्या पारंपरिक गोष्टी आहे आणि त्या आपल्याला जशा आपल्याला मागच्या पिढीकडून आलेल्या आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्याप्रमाणे करायच्या असतात। घटस्थापना जी करतो आपण ही जमिनीवर करायची असते। त्याच्यानंतर मालाबंधन आपल्याला करायचं आहे। दीप हा 9 दिवस या ठिकाणी ठेवायचा आहे आणि या परडीमध्ये त्याच्यासोबत आपण जी पूजा करत असतो ती पूजा जे महाशक्तीने 3 अवतार घेतलेले आहेत असं पुराणामध्ये सांगितले जाते। कोणती? महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। ह्या 3 शक्ती ज्या आहेत या 3 शक्तींनी मोठमोठ्या राक्षसांचा किंवा असुरांचा वध करण्यासाठी या 3 शक्तींनी अवतार घेतलेले आहेत आणि त्यांना म्हणतो आपण महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती। या तिघांचंही आवाहन करून आपण या ठिकाणी पूजा करत असतो। त्याचप्रमाणे दुर्गा माता किंवा दुर्गा देवी ही कशाला म्हणतो आपण? तर ही दुर्गा देवी जी आहे ही या 3ही शक्तींचं जे या ठिकाणी एकत्रीकरण होते, या 3ही शक्ती जेव्हा एकत्र येतात त्याची होते ही दुर्गा माता, दुर्गा अवतार ज्याला म्हणतो आपण। आणि या 3ही शक्ती एकत्र आल्यामुळे त्या दुर्गेमध्ये प्रचंड अशा प्रकारे शक्ती असते आणि त्या शक्तीला आपण नमन करत असतो, नमस्कार करत असतो, आराधना करत असतो। त्याचप्रमाणे नवदुर्गा म्हणजे दुर्गेचेच 9 रूप आहेत असं मानले जातात। या दुर्गेच्या 9 रूपांची सुद्धा आपण या इथे पूजा करत असतो। त्यांचं देखील आपण या ठिकाणी आवाहन करून त्यांचं देखील पूजन करत असतो। म्हणजे आपली रेणुका मातेला आपण या घटामध्ये स्थापित करतो। त्याच ठिकाणी आपण 3 शक्तींना एकत्र बोलावतो, महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती आणि नंतर नवदुर्गेचे 9 रूप जे आहेत त्यांचीसुद्धा आपण या ठिकाणी पूजा करत असतो। आता ही झाली आपली तुमच्यासाठी पारंपरिक माहिती। आता याची सुरुवात जी करायची असते ती सुरुवात म्हणजे रोजच्या देवाची पूजा झाल्यानंतर मग आता आपण ही घटस्थापना ज्याला म्हणतो ही घटस्थापना आपण रीतसर करणार आहोत। आता आपण जी वेदी या ठिकाणी तयार केलेली आहे ही चांगल्या ठिकाणची माती आणल्या गेलेली आहे, शेतातली चांगली माती आणल्या गेलेली आहे आणि या ठिकाणी मातीची ही वेदी तयार झाल्यानंतर याच्या भोवती आपण सुशोभित करणार आहोत रांगोळीने। त्या जितकं तुम्हाला या ठिकाणी सुशोभित करता येईल आजच्या दिवशी
ते सगळ्या गोष्टी तुम्हाला त्याप्रमाणे करायच्या आहेत. तर आता हे सुशोभित झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, या मातीमध्ये अंकुरारोपण करणार आहे. म्हणजे सप्तधान्य या ठिकाणी आपण या मातीमध्ये मिसळणार आहोत आणि जे या 9 दिवसामध्ये खूप छानपैकी उगवून येते आहे आणि ते धनधान्य समृद्धीचं ते एक प्रतीक राहणार आहे, ते तुम्ही 9 दिवसानंतर पाहणारच आहात. तेव्हा या ठिकाणी आता मी सप्तधान्य या मातीमध्ये मी पेरतो आहे. हे पहा, याला हे सप्तधान्य आपण आणलेलं आहे. 7 प्रकारचे धान्य असतात. गहूच पाहिजे असं नाही आहे, नुसते काही वेळा नुसते गहू देखील पेरल्या जातात, परंतु हे सप्तधान्य 7 प्रकारचं धान्य या ठिकाणी आणलेलं आहे आपण. आणि या पेरण्याला आपण अंकुरारोपण म्हणतो आपण. तर हे अशा प्रकारे आपण या ठिकाणी पेरणार आहे. याच्यामध्ये लाईन टाकून बरोबर याला काय म्हणतात माहीत आहे का ॲग्रिकल्चरमध्ये? अरे, याला म्हणतात सोईंग ऑफ सीड, बीज रोपण. हे बीजांकुराचं रोपण झालेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला घट ठेवायचं आहे. तेव्हा या माझं हे घे बरं, ते पुस्तक आहे तिथे, त्याचा एक मंत्र आहे बीजांकुराचा. आता लक्षात घ्या, आपण या मातीमध्ये बीज आपण टाकलेलं आहे आणि त्याच्यासाठी एक छोटासा मंत्र आहे. आपण कशासाठी बीज टाकतो आहे ते, रोहतुम सर्व बीजान्यव ब्रह्मद्विषो जही, असं म्हणून या ठिकाणी आपण ते बीजांकुरासाठी आपण रोपण केलेलं आहे. आता या वेदीवरती आपल्याला हा घटच ठेवायचा आहे. हा घट ठेवल्यानंतर या घटाची पूजा करायची आहे आपल्याला. ते या घटामध्ये जे जे आपल्याला समाविष्ट जे जे करायचं आहे त्याच्यासाठी काही विड्याची पानं या घटामध्ये आपल्याला अशा प्रकारे 3 किंवा 5 पानं विड्याचे ठेवायचे आहेत. याच्यानंतर औषधी म्हणून आपल्याला हे हळखंड या ठिकाणी टाकायचं आहे. याच्यामध्ये दक्षिणा म्हणून नाणं या ठिकाणी समर्पण करायचं आहे आणि गंध, अक्षता आणि फुलं हे देखील या घटामध्ये आपल्याला समर्पित करायचे आहे. गंध, अक्षत, फुलं या घटाला कुंकू लावायचं आहे 5 ठिकाणी.
यानंतर या घटावरती अशा प्रकारे आपल्याला ही परडी ठेवायची आहे की ज्या ठिकाणी आपण देवींना आवाहन करून या ठिकाणी प्रस्थापित करणार आहोत. हां, आपण आता नवरात्रामध्ये देवीचे घट बसल्यानंतर देवीची पूजा करायची असते. त्यासाठी जे काही आपल्याला साहित्य लागते आहे ते आपण या ठिकाणी सर्व आणून ठेवलेलं आहे. त्याच्यापैकी प्रमुख म्हणजे आपल्याला माहीत असते की देवीसाठी नवीन वस्त्र आणलेले आहेत. त्याचप्रमाणे आजच्या प्रसादासाठी, देवीच्या प्रसादासाठी हा ज्याला म्हणतो आपण ड्रायफ्रूट, याचा प्रसाद आपल्याला आज देवीला द्यायचा आहे. या सुपाऱ्या ज्या आहेत या सुपाऱ्यामध्ये आपण आवाहन करणार आहे दुर्गा देवी आणि 3 शक्ती ज्या महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती आहे त्यांचं या ठिकाणी आवाहन करण्यासाठी आपण सुपाऱ्या ठेवणार आहे. त्यानंतर हे समर्पण करण्यासाठी हे पुन्हा या ठिकाणी खारीक, बदाम, अक्रोड या गोष्टी आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे देवीच्या ओटीसाठी हे या ठिकाणी ओटीचं सामान ठेवलेलं आहे आणि देवीच्या शृंगारासाठी म्हणून या ठिकाणी बांगड्या, मंगळसूत्र, आरसा, कुंकवाची डब्बी, आणखीन जे काही लागते ते सगळं शृंगार साहित्य याच्यामध्ये आपण देवीला अर्पण करणार आहोत. त्याचप्रमाणे परिमल द्रव्यामध्ये ज्याला म्हणतो अत्तर, आपण हे देवीलासुद्धा समर्पण करणार आहोत. अशा प्रकारे आणि हे शुद्ध गोमूत्र असल्यामुळे हे आपण पूजा साहित्य आणि इतर ठिकाणी आपण घरामध्ये हे शुद्धीकरणासाठी आपण शिंपडणार आहोत. तर अशा प्रकारे ही पूजेची तयारी झालेली आहे. आणि इकडे शेवटी पूजा झाल्यानंतर विविध फलांनी, ज्याला म्हणतो आपण विविध प्रकारचे फळं जे आहे हे सुद्धा आपण देवीला समर्पण करणार आहोत. तर अशा प्रकारे ही पूजा आता पूजेसाठी पूर्ण तयारी झालेली आहे आणि आपण आता ही देवीची पूजा करतो आहोत. किंवा या ठिकाणी नवरात्रामध्ये ज्या ज्या देवींच्या पूजा आहेत त्या ठिकाणी मी नंतर तुम्हाला सांगतो. आता तर हा जो नारळ ठेवलेला आहे या ठिकाणी आपल्या घराण्याच्या परंपरेमध्ये आपण देवीला घटामध्ये म्हणजे घटाच्या वरते अशा प्रकारे पूर्ण पात्र किंवा परडी म्हणतो अशा प्रकारे परडी ठेवून त्या ठिकाणी आपण देवीला स्थापित करत असतो. आणि देवीला स्थापित करताना त्या देवीच्या पाठीमागे एक नारळ ठेवण्याची आपल्या या ठिकाणी परंपरा आहे. एक नारळ म्हणजे त्या ठिकाणी देवीला असलेलं या ठिकाणी आसन समजा, त्या ठिकाणी अशा प्रकारे ते नारळाचा उपयोग या ठिकाणी होत असतो. हे देवीचं आसन आहे. आता या ठिकाणी आपण देवीला आपल्या देवघरातून आणून या ठिकाणी घटामध्ये तिची स्थापना करणार आहोत. आणि त्याच्याकरता मग मी पूजेला सुरुवात करतो पहिल्यांदा आणि नंतर मग मी तुम्हाला देवी, आपल्याकडे जी पारंपरिक देवी आहे या पारंपरिक देवीचा जो टाक आहे आपल्याकडे, आपल्या घराण्यामध्ये आमच्या वडिलांपासून आलेला जो टाक आहे तो आता तुमच्या पिढीपर्यंत किंवा दुसऱ्या तिसऱ्या पिढीपर्यंत पोचलेला आहे. तेव्हा सगळ्यांवरती त्याची, आपल्या पूर्ण पिढीवरती त्याची कृपा राहावी भगवतीची, म्हणून आपण हे नवरात्र साधना करत असतो. नमः श्री केशवाय नमः, नारायण नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, दोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्ण परमात्मने नमः. ओम प्रणवस्य परब्रह्म ऋषि परमात्मा देवता देवी गायत्री छंदा प्राणायामे विनियोगा. ओम भूः ओम भुवः ओम महा ओम जनः ओम तपः ओम सत्यम ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्म भूर्भुवस्वरों श्रीमन्महागणाधिपतये नमः, श्री सरस्वत्यै नमः,
श्री गुरुभ्यो नमः. इष्टदेवताभ्यो नमः. कुलदेवताभ्यो नमः. स्थानदेवताभ्यो नमः. ग्रामदेवताभ्यो नमः. वास्तुदेवताभ्यो नमः. शचिपुरंदराभ्यां नमः. आदित्यादि नवग्रह देवताभ्यो नमः. माता पितृभ्यां नमः. सर्वेभ्यो देवेभ्यो नमो नमः. अविघ्नम् अस्तु. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो बालचन्द्रो गजाननः. द्वादशैतानि नामानि पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे सङ्कटेश्चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषां मङ्गलं. येषां हृदयस्थो भगवान् मङ्गलायतनं हरिः तदेव लग्नं सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेन्द्रियुगं स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषाम् इन्दिवरश्यां हृदयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान् सरस्वतीं प्रणम्याद्यौ सर्वकार्यार्थसिद्ध्यर्थे अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वरः देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनः. आता तुमच्याकडून मला संकल्प म्हणून घ्यायचा रे बुवा. आता या पूजेमध्ये नवरात्र आपण उत्सव साजरा करतो आहोत आणि देवीची पूजेचा संकल्प या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. तेव्हा मी म्हणतो तसं तुम्हाला म्हणता येईल तर तुम्ही म्हणा. मम आत्मनः श्रुति स्मृति पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम अस्माकं सकुटुंबानां सपरिवाराणां क्षेम स्थैर्य आरोग्य ऐश्वर्याभिवृद्ध्यर्थम द्विपद चतुष्पद शांत्यर्थम समस्त मंगलावाप्त्यर्थम समस्त मंगलावाप्त्यर्थम अद्य शुभ दिवसे शालिवाहन शके क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने अश्विन मासे शालिवाहन शके क्रोधी नाम संवत्सरे दक्षिणायने अश्विन मासे शुद्ध पक्षे गुरुवासरे प्रतिपदायां तिथौ हस्त नक्षत्रे ऐन्द्रयोगे किंस्तुघ्न करणे ठाणे नगरे एवं गुणविशेषण विशिष्टायां शुभ पुण्यतिथौ मम आत्मनः सर्व सकल कामना सिद्ध्यर्थम अद्यारभ्य नवमी पर्यंतम स्तोत्र पाठ मंत्र जप कुमारी पूजन अखंड दीप प्रज्वलन पूर्वकम यथाशक्ति उपवास सहितम श्री महाकाली महासरस्वती महालक्ष्मी तथा नवदुर्गा रेणुका माता च यथा मिलितोपचार द्रव्यैः ध्यानावाहनादि अभिषेके सहितम अद्य
अद्य शुभ दिवसे शुभ दिवसे पूजनम पूजनम अहम करिष्ये. अहम करिष्ये. ह्या सगळं असं आपल्याला सगळ्या प्रकारची पूजा करायची आहे. जे जे आपण या संकल्पामधलं आहे ते सगळं तुमच्या पूजेमध्ये यायला पाहिजे रोज. आता ह्या झाला आपला संकल्प. आता या घटामध्ये देवीला आपल्याला आणून बसवण्यासाठी आसन म्हणून या ठिकाणी आपण अक्षता या ठिकाणी टाकत असतो. या ठिकाणी 1, 2 आणि 3 महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती देवीला आवाहन करून त्या ठिकाणी आपण प्रस्थापित करणार आहे. त्याचप्रमाणे नवदुर्गाच्या 9 सुपाऱ्या या ठिकाणी पुन्हा आपल्याला मांडायच्या आहेत. 1, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 आणि त्याच्यामध्ये आपल्याला आपली रेणुका माता आणून या ठिकाणी तिची स्थापना करायची आहे. आता आपण अखंड दीप जो लावलेला आहे त्याची पूजा करतो आहे आपण. ओम ऐं ह्रीं श्रीं वास्तुपुरुषाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. वास्तुपुरुषाय नमः. ओम ऐं ह्रीं श्री दीपाय नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. अखंडदीपकं देव्याः प्रीतये नवरात्रकम् उज्ज्वालये अहोरात्रम् एकचित्तो दृढव्रतः. अस्मिन् क्षेत्रे दीपनाथ निर्विघ्नसिद्धिहेतवे श्रीलक्ष्मीयन्त्रस्य पूजार्थम् अनुज्ञां दातुमर्हसि. श्री दीपदेवताय नमः. नमस्कारं करोमि. अशा प्रकारे आपली दीपची स्थापना झालेली आहे. आता आपल्याला एकत्रित श्री महाकाली, श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, नवदुर्गा आणि आपली कुलदेवता रेणुका माता यांची प्रतिष्ठापना करायची आहे. तेव्हा मी आपल्या देवघरामधून आपल्या देवीला इकडे आणत आहे आणि या ठिकाणी घटामध्ये तिला प्रस्थापित करीत आहे. महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती यांचं आवाहन करून त्यांना स्थापित करून त्यांची पूजा करायची आहे. तेव्हा मी थोडक्यात या ठिकाणी आवाहन करतो आहे. श्री महाकाल्यै नमः. महाकालीं आवाहयामि स्थापयामि. श्री महालक्ष्म्यै नमः. महालक्ष्मीं आवाहयामि स्थापयामि. श्री महासरस्वत्यै नमः. महासरस्वतीं आवाहयामि स्थापयामि. आता नवदुर्गेचे 9 रूप जे आहेत त्या 9 रूपांची या ठिकाणी आपण जी पूजा करतो आहे त्या 9 रूपामध्ये ती दुर्गेची आपल्याला पूजा करायची आहे. आता मी एकेका रूपाचं, नवदुर्गेच्या एकेका रूपाचं नाव घेतो आहे, नमस्कार करतो आहे आणि अक्षता वाहून त्यांचं आवाहन करतो आहे. श्री शैल्यपुत्र्यै नमः. शैलपुत्रीं आवाहयामि स्थापयामि. ब्रह्मचारिण्यै नमः. ब्रह्मचारिणीं आवाहयामि स्थापयामि.
चंद्रघंटायै नमः। चंद्रघंटाम् आवाहयामि स्थापयामि। कुष्मांडायै नमः। कुष्मांडाम् आवाहयामि स्थापयामि। स्कंदमात्र्यै नमः। स्कंदमातरम् आवाहयामि स्थापयामि। कात्यायन्यै नमः। कात्यायनीम् आवाहयामि। चंडवीरा चंडमाया कालरात्र्यै नमः। कालरात्रीम् आवाहयामि स्थापयामि। सुभद्रां पूजयामि आवाहयामि। महागौर्यै नमः। महागौरीम् आवाहयामि स्थापयामि। सिद्धिदात्र्यै नमः। सिद्धिदात्र्यै सिद्धिदाम् आवाहयामि स्थापयामि। यानंतर स्थापन झालेल्या देवींचं या ठिकाणी ध्यान करायचं आहे. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुम् आवह. श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा तथा श्री रेणुका देवताभ्यो नमः. आवाहनं समर्पयामि. आता देवतांना सर्व प्रकारची आसन पाद्य अर्घ्य सगळ्या प्रकारची पूजा आपण अर्पण करतो आहे. आसनं समर्पयामि. आसनार्थे अक्षतां समर्पयामि. पाद्यं समर्पयामि. पाद्यं समर्पयामि. अर्घ्यं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. स्नानं समर्पयामि. स्नानार्थे अक्षतां समर्पयामि. पंचामृतस्नानं समर्पयामि. पंचामृतस्नानं समर्पयामि. गंधोदकस्नानं समर्पयामि. अनेन अशा प्रकारे आपण अभिषेकाच्या अगोदर असलेली आपण पूजा या ठिकाणी संपवलेली आहे. आणि यानंतर आपण ते म्हणतो आहे. अनेन पूर्वाराधनेन श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा देवता तथा श्री रेणुका माता प्रीयताम्. ओम तत्सद्ब्रह्मार्पणमस्तु. विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. यानंतर आपल्याला देवीला अभिषेक स्नान घालायचं आहे. आणि त्या अभिषेकासाठी श्री सूक्त म्हटल्या जाते. त्याप्रमाणे देवीच्या अभिषेकासाठी मी श्री सूक्त म्हणतो आहे. तुम्ही सगळेजण ऐका. ओम हिरण्यवर्णां हरिणीं सुवर्णरजतस्रजां चंद्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदुम् आवह. ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामश्वं पुरुषाणाम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीं श्रियं देवीमुपह्वये. श्रीरमादेवी जुषतां कांसोस्मितां हिरण्यप्राकारामार्द्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्मे स्थितां पद्मवर्णां तामिहोपह्वये. श्रियं
चंद्रां प्रभासां यशसा ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टाम् उदारां तां पद्मिनीं शरणमहं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यतां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोदिजातो वनस्पतिस्तव वृक्षोत बिल्वः तस्य फलानि तपसानुदन्तु मायान्तराय शबाय अलक्ष्मीः उपैतु मां देवसखा कीर्तिश्रमणिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रेऽस्मिन् कीर्तिं वृद्धिं ददातु मे क्षुप्तिपासां मलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहम् अभूतिमसमृद्धिं च सर्वां निर्णुद मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपव्यये श्रियं मनसः काममाकुतिं वाचः सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीशयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासय मे कुले मातरं पद्ममालिनीम् आपसृजन्त स्निग्धानि चिक्लितवसमे गृहे निशदेवीं मातरं श्रियं वासय मे कुले आर्द्रां यक्कर्णीं यष्टिं सुवर्णां हेममालिनीं सूर्यां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्मयीं लक्ष्मीं जातवेदोम् आवह ताम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्योश्वान् विन्देयं पुरुषानहं यशुचिः प्रयतो भूत्वा जुह्यादाज्यमन्वहं सूक्तं पञ्चदशरचञ्च श्रीकामस्तततं जपेत पद्मानने पद्म उरु पद्माक्षि पद्मसंभवे तन्मे भजसि पद्माक्षि येन सौख्यं लभाम्यहम् अश्वदायै गोदायै धनदायै महाधने धनं मे लभतां देवीं सर्वकामांशदेहि मे पद्मानने पद्मविपद्मपत्रे पद्मप्रिये पद्मदलायताक्षि विश्वप्रिये विश्वमनोनुकूले त्वत्पादपद्मं मयि सन्निधस्त्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तश्वादिगवेरथं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु वृत्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिना न क्रोधो न च मात्सर्यं न लोभो न शुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्म्यै च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात् श्रीर्वर्चस्वमायुष्यमारोग्यमाविदात् शोभमानं महीयते धनं धान्यं पशुं बहुकीर्तिलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्रीसूक्तम् अमृताभिषेकोस्तु शान्तिः पुष्टिस्तुष्टिश्चास्तु अभिषेकान्तरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि नमस्करोमि महादेव्यै शिवायै सततं नमः नमः प्रकृतिभद्रयन्यता प्रणतास्मतां नववस्त्रं श्रीरेणुकादेव्यै नमः नववस्त्रं समर्पयामि। आता एकदम हे वस्त्र इथे ठेवतो फक्त मी। आता कंचकी कंठसूत्र म्हणायचं, नक्षत्र टाकायचं त्या ठिकाणी। ओम कंठसूत्र मया नीतं गृहाण भक्तवत्सले श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती नवदुर्गा रेणुका देवताभ्यो नमः कंठसूत्रं समर्पयामि। हे सगळे याच्यात सगळंच आहे याच्यामध्ये। शृंगारामध्ये सगळंच येते आहे ते।
काचस्य निर्मितं दिव्यं कङ्कणं च सुरेश्वरी हस्तालङ्करणार्थाय कङ्कणं प्रतिगृह्यताम्। श्रीमहालक्ष्मी महासरस्वती महानवदुर्गादेवताभ्यो नमः। कङ्कणं समर्पयामि। हरिद्रां समर्पयामि। हरिद्रा स्वर्णवर्णा वा सर्वसौभाग्यदायिनी सर्वालंकार मुख्या हि देवीत्वं प्रतिगृह्यतां। हरिद्रां समर्पयामि। हरिद्राचूर्णसंयुक्तं कुङ्कुमं कामदायकं सौभाग्यवर्धनम् एतद्देवीत्वं प्रतिगृह्यतां। कुङ्कुमं समर्पयामि। कज्जलं कामिकं रम्यं कामिनिका संभवं नेत्रयोर्भूषणार्थाय कज्जलं समर्पयामि। अक्षतां समर्पयामि। चन्दनं समर्पयामि। गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करिष्णीमीश्वरीं सर्वभूतानां तामुपवय गन्धं चन्दनं समर्पयामि। विलेपनार्थे चन्दनं समर्पयामि। एक दोन वेळेचे म्हणा. हो माहीत आहे मला. श्री दर्शयामि। अपानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा ब्रह्मणे स्वाहा। नैवेद्यमध्ये पाणी हस्तप्रक्षालनं समर्पयामि। मुखप्रक्षालनं समर्पयामि। करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि। नमस्करोमि। नाना परिमलद्रव्यं समर्पयामि। नाना परिमलद्रव्यं समर्पयामि। माते आता आपल्या परंपरेनुसार आपण देवीला अशा प्रकारे आपण माला बंधन करत असतो आणि ही माला बंधन आता मी केलेली आहे. पुष्पमालां समर्पयामि. ओम प्राणाय स्वाहा पानाय स्वाहा व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा. नैवेद्यमध्ये पानीयं समर्पयामि. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. करोद्वर्धनार्थे चन्दनं समर्पयामि. नमस्करोमि. चला झटके माळ मुक्ता फळांची. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा. चंदनाची ओटी कुंकुम केशरा. हिरे जडित मुकुट शोभतो बरा. ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती. जय देव चरणीच्या घागरिया ऋणझुण वाजते. पेणे नाचे देवा अंबर गर्जते. ताता ठुमकत नाचे गणपती. शंकर पार्वती कौतुक पाहते. जय देव जय
सुमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझ ऐसी नाही चारी श्रमले परंतु ना बोलवे काही साही विवाद करिता पडिले प्रवाही ते तू भक्ता लागे ते तू दासा लागे पावसी लवलाही जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा क्लेशापासून सोडी दुःखापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय महिषासुरमर्दिनी हो दैत्यासुरमर्दिनी सुरवरीश्वरवरदे तारक संजीवनी जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासुनी घट स्थापना करुणी हो मूळ मंत्र जप करुणी भोवती रक्षक ठेवुनी हो ब्रह्मा विष्णु रुद्र आईचे पूजन करते हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो द्वितीयेचे दिवशी मिळती 64 योगिनी हो सकळामध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो उदो काळे गर्जती सकळाच्या हुंडा मिळुनी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो काळे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडला हो मळवट पातळ चोळी कंठी हार मुक्ता फळा हो कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसे लीला हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतःकरणी हो पूर्ण कृपे पाहसी जगन्माते मनमोहिनी हो भक्तांच्या माऊली सुरते येती लोटांगणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो पंचमीचे दिवशी व्रत उपांग ललिता हो अर्घ्यपाद्य पूजने तुझला भवानी स्तविती हो रात्रीचे समयी करीती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो षष्ठीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन दिवट्या हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुळा हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो सप्तमीचे दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तू नांदसी भोवती पुष्पे नाना परी हो जाई जुई शेवंती पूजा रेखिली बरवी हो भक्त संकटी पडता झेलून घेशी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो उदो बोला उदो अष्टमीचे दिवशी अष्टभुजा नारायणी हो सह्याद्री पर्वती पाहिली उभी जगत जननी हो मन माझे मोहिले शरण आलो तुझला मुनी हो स्तनपान देऊनी सुखी केले अंतःकरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारे गर्जती काय महिमा वर्णुतीचा हो
दिवशी 9 दिवसांचे पारणे हो. सप्तशती जप हो महवने सद्भक्ती करुणी हो. षडरस अन्ने नैवेद्यासी अर्पियली भोजनी हो. आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो दशमीचे दिवशी अंबा निघेसी मोलंघनी हो. सिंहारूढ करी दारुण शस्त्रे अंबे त्वा घेऊनी हो. शुंभ निशुंभादिक राक्षसा किती मारिसी रणी हो. विप्रा रामदासा आश्रय दिधला तव चरणी हो. उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो. उदो कारे गर्जती काय महिमा वर्णू तिचा हो. उदो बोला उदो परमेश्वरी गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्ति पुण्यस्य तव दर्शनात् यस्य स्मृत्याचना मुक्त्या पूजा यज्ञक्रियादिषु न्यूनं सम्पूर्णतां याति सद्यो वन्दे तमच्युतम् अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनं श्रीकुलदेवता पादोदकं तीर्थं जठरे धारयाम्यहम्. अशा प्रकारे आज घटस्थापना पूर्ण झालेली आहे. महाआरती झालेली आहे. महानैवेद्य दाखवून मिष्टान्न नैवेद्य दाखवण्यात आलेला आहे. आणि आपण नवरात्री 9वीपर्यंत दररोज दोन्ही वेळा प्रातःकाळी आणि रात्र दोन्ही वेळ देवीचं पूजन करणार आहोत आणि महाआरती देवीला आपण अर्पण करणार आहोत. तेव्हा सर्वांनी देवीची कृपा या ठिकाणी सर्वांना मिळावी अशी मी प्रार्थना करतो.